सर्वांना अभिवादन करून आजचा हा मोर्चा यशस्वी झाला असं सांगतो। 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो राज्य सरकारला आदेश दिलेला आहे, आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात काही हरकत नाही असं सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सांगितलेलं आहे। तेच आरक्षण लागू करण्यासाठी आज सातारा जिल्ह्यातून 11 तालुक्यातून सर्व मातंग समाज रस्त्यावर उतरलेला होता आणि आज हा मोर्चा पूर्णपणे यशस्वी पार पडलेला आहे। त्यामुळं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ हे आरक्षण उपवर्गीकरण लागू करावं, अन्यथा याच्याही पुढं तीव्र स्वरूपाची आंदोलनं केली जातील आणि याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। जय भीम, जय लहूजी, जय अण्णाभाऊ साठे, जय शिवराय। आज या ठिकाणी तमाम सातारा जिल्ह्याच्या मातंग समाजाच्या वतीनं अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासाठी जो सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 मध्ये जो निर्णय दिला आणि त्याचा अधिकार उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिला, त्या धर्तीवरती, त्या नियमावरती, त्या आदेशावरती 6 राज्यामध्ये उपवर्गीकरण करण्यात आलं, पण महाराष्ट्र राज्यामध्ये अद्याप वर्गीकरण करण्यात आलेलं नाही। इथल्या 59 जाती अनुसूचित जातीमध्ये येत असताना जी आरक्षणाची आणि लाभाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये मातंग समाज असेल आणि इतर तत्सम जाती असतील त्यांच्या नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये प्रचंड विषमता निर्माण झालेली आहे। त्यामुळे इतर राज्यामध्ये तात्काळ मोठ्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी कायदा पारित करून इथल्या वंचित घटकाला न्याय देण्याचं काम करावं, ही मागणी घेऊन आम्ही सातारा जिल्हा कलेक्टर कार्यालयावरती सामाजिक न्याय संघर्ष मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहोत। सरकार सुद्धा मागणीसाठी न्याय देण्यासाठी तयार आहे, परंतु आपले मोठे बंधू सर्व महामानवाला विरोध करत आहेत। आता कुठेतरी आपला मातंग समाज एकत्र आलाय आणि सातारा येथे 17 तारखेला आपण हा मोर्चा आयोजित केलेला होता आणि सातारा जिल्ह्यात कानाकोपऱ्यातून आज या ठिकाणी आमचे मातंग बांधव, माझ्या माता बहिणी, बंधू, सहकारी सर्वच आज या ठिकाणी एकजुटीने उपस्थितीत राहिले। एवढ्या उन्हाच्या चटक्यामध्ये देखील आमच्या माया मावल्या रस्त्याने येत होत्या, अनेक ठिकाणी त्या थांबल्या, पाणी पिल्या, काहींना चक्कर आली, तरी पण त्यांनी त्यांची हट्ट आणि जिद्द सोडलेली नाही। आज मला तुम्हा सर्वांना एवढं सांगू इच्छितो, मी या वर्गीकरणाचा विषय काय आजचा नाही, हा गेले 35 वर्षापासून अनेक लोकनेते वर्गीकरण हा विषय घेऊन आपला लढा चालू ठेवलेला होता। परंतु आताच माझ्या सहकारी मित्र कामानीने सांगितलं की 1 ऑगस्ट 2024 ज्या वेळेला हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला त्यावेळेला आमच्या समाजाला एक आशेची किरण